नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। संगमनेरमध्ये कत्तलखान्यावर धाड, 11 संशयितांविरुद्ध गुन्हा। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यावर पहाटे मोठी कारवाई करण्यात आली। मोगलपुरा परिसरात गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छापा टाकत 11 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला। या कारवाईत 7 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 4 जण फरार आहेत। ताब्यातील आरोपी सर्व संगमनेर येथील रहिवासी आहेत। फरार आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत। छाप्यात पोलिसांनी सुमारे 1800 किलो गोमांस, टाटा कंपनीचा टेम्पो, एक रिक्षा, इलेक्ट्रिक वजन काटा आणि कत्तलीसाठी वापरली जाणारी साधने असा एकूण अंदाजे 11,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेली ही बेकायदेशीर कत्तल कारवाईमुळे उघडकीस आली। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळून छापा टाकावा लागला। यामुळे संगमनेर शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध कत्तलखाना सुरू असताना त्याची माहिती स्थानिक संगमनेर पोलिसांना नव्हती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे। या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, संगमनेर।